आज आपण थर्ड पार्ट बघणार आहोत. थर्ड फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर थेरीचा स्टडी करतोय आपण. फर्स्ट पार्ट मध्ये आपण बघितलं कार्टेशियन फॉर्म. सेकंड फॉर्म आपण बघितलाय लास्ट लेक्चर मध्ये पोलार फॉर्म. आणि आज बघणार आहोत आपण थर्ड फॉर्म, दॅट इज एक्सपोनेन्शियल फॉर्म. हा पार्ट आपल्याला बघायचा आहे. फर्स्ट दोन पार्ट बघितले. फर्स्ट पार्ट मध्ये आपण कॉन्जुगेट, स्टँडर्ड फॉर्म, स्क्वेअर करणं, स्क्वेअर रूट काढणं बघितलं. पोलार फॉर्म आपण जिओमेट्रिकल रिप्रेझेंटेशन बघितलं आर्गन डायग्रामच्या सहाय्यानं कॉम्प्लेक्स नंबरचं. आणि थर्ड आपण आता एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे ते बघणार आहोत आज. एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. रियल नंबर मध्ये सपोज वी हॅव एनी व्हेरिएबल x which is belong to in real number. x is any real number. Then what is the e raised to power x? ही सिरीज काय असते? या सिरीजचा यूज करून आपण मग एक्सपोनेन्शियल फॉर्म बघूया कॉम्प्लेक्स नंबरचा. e raised to power x या सिरीजचं एक्सपान्शन आहे. काय एक्सपान्शन? e raised to power x सिरीजचं एक्सपान्शन आहे 1 प्लस x अपॉन 1 फॅक्टोरियल प्लस x स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस x क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल प्लस अँड सो ऑन. इनफायनाइट मेनी टर्म येतील इथं. x टू द पॉवर 4 अपॉन 4 फॅक्टोरियल, x टू द पॉवर 5 अपॉन 5 फॅक्टोरियल अँड सो ऑन. हे झालं रियल नंबर मध्ये. इथं आपण कन्सिडर करूया, कन्सिडर व्हॅल्यू ऑफ x ही आपण i इंटू थिटा घेऊया. हा घेतला आपण इमॅजिनरी नंबर, दॅट इज i चा इमॅजिनरी नंबर म्हणजे काय, रूट ऑफ -1 ही व्हॅल्यू असते. ही व्हॅल्यू घेऊया आणि त्याला थिटाने मल्टिप्लाय करूया. थिटा कुठलाही अँगल असणार आहे तिथली. तर आता x इज इक्वल टू i थिटा ही व्हॅल्यू आपण या एक्सपोनेन्शियल सिरीज मध्ये पुट करूया. तर काय मिळतं बघूया आपण. आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म काढायचा आहे कॉम्प्लेक्स नंबरचा. ठीक आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. आजचं हेडिंग राहील आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. जनरली आय थिटा आपण आता या सिरीज मध्ये पुट करूया. आपल्याला e टू द पॉवर आय थिटा मिळेल. e टू द पॉवर आय थिटा. आता हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ. याचा जे पॉवर दिला आपण हा कॉम्प्लेक्स हा दिलेला इमॅजिनरी नंबर म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर आहे. यावरून आपल्याला पुढच्या व्हॅल्यू मिळतील. दॅट इज इक्वल टू, इथे जर आपल्याला पोलार फॉर्म भेटला कॉम्प्लेक्स नंबरचा तर हा काय राहील मग एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. मी इथं पोलार फॉर्म आणण्यासाठी आपल्याला काय करायचं, फक्त आता याला सॉल्व्ह करायचं. हे काय होईल 1 ॲज इट इज राहील आणि x ची व्हॅल्यू रिप्लेस होईल i थिटा प्रत्येक ठिकाणी. i थिटा इथं 1 फॅक्टोरियल काही नाही म्हणजे 1 फॅक्टोरियल आहे. 1 फॅक्टोरियल ची व्हॅल्यू 1 असते प्लस i थिटा ब्रॅकेट स्क्वेअर राहील अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस i थिटा क्यूब राहील अपॉन 3 फॅक्टोरियल प्लस i थिटा पॉवर 4 राहील 4 फॅक्टोरियल प्लस i थिटा पॉवर 5 राहील अपॉन 5 फॅक्टोरियल. इथे 6 7 8 9 10 ह्या टर्म इनफायनाइट मेनी वाढत जाते. आता रियल नंबरला आपण कॉम्प्लेक्स नंबर व्हॅल्यू कन्सिडर करून पुढे सिरीज फायनल करतो. ही सिरीज आपली कन्वर्ट झालेली टोटल आय थिटा मध्ये. आता या टर्मचं आपल्याला काही काम नाही खालच्या. सॉल्व करा आता. इथे 1 प्लस आय थिटा ऍज इट इज 1 फॅक्टोरियल. इथे काय होईल, सेपरेट होईल. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आहे -1 म्हणजे इथे मायनस होईल. ही टर्म मायनस आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 म्हणून इथं थिटा स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल राहतील प्लस
इथे आय आहे, आयचा क्यूब जर केला तर ती काय व्हॅल्यू असते मायनस आय असते. आय क्यूबची व्हॅल्यू काय असते मायनस, म्हणजे इथं मायनस आय थिटा क्यूब सेपरेट केल्यानंतर 3 फॅक्टोरियल. आपल्याला आयच्या व्हॅल्यू काय आहे आपल्याला माहित असणार. आयची व्हॅल्यू आय ज्यावेळेस पॉवर 1 असेल तर आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1, आय क्यूबची व्हॅल्यू मायनस आय आणि आय टू द पॉवर 4 ची व्हॅल्यू 1. हे आपण बघितलं आणि ह्या व्हॅल्यू रिपीट होतात 5, 6, 7, 8 ला परत आय -1 मायनस आय आणि 1 या पद्धतीने त्या व्हॅल्यू इथं पुट करूया. आता आय टू द पॉवर 4 ची व्हॅल्यू काय राहील +1 असणार आहे, म्हणजे इथे प्लस थिटा राहील, फक्त थिटाला पॉवर 4 होईल अपॉन 4 फॅक्टोरियल प्लस. आता आय टू द पॉवर 5 ची व्हॅल्यू काय राहील, परत पहिली व्हॅल्यू येईल आय थिटाची व्हॅल्यू 5 येईल आणि इथं 5 फॅक्टोरियल प्लस त्यानंतर काय राहील आय टू द पॉवर 6 राहील, म्हणजे परत व्हॅल्यू सेकंड रिपीट होईल -1, म्हणजे इथे मायनस होती आणि इथे थिटा राहील फक्त थिटा टू द पॉवर 6 अपॉन 6 फॅक्टोरियल अँड सो ऑन चालतच राहील पुढे. इथे मायनस आय येईल व्हॅल्यू, इथे आय टू द पॉवर 7 येईल आणि इथे 7 फॅक्टोरियल येईल, पुढच्या व्हॅल्यू येतात. आता बघा याच्यात काही आयच्या टर्म आहेत आणि काही विदाउट आयच्या टर्म आहेत. तर विदाउट आयच्या टर्म एक साइड कन्सिडर राईट करून घेऊया आपण आणि बाकीच्या टर्म एका साइडला घेऊया. तर काय मिळेल मग पुढे आपल्याला 1 मायनस थिटा स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस थिटा टू द पॉवर 4 अपॉन 4 फॅक्टोरियल. त्यानंतरची पुढची टर्म येईल फक्त थिटाची घेतली -6 आणि थिटा टू द पॉवर 6 अपॉन 6 फॅक्टोरियल प्लस मायनस ह्या टर्म तुमच्या वाढत जाते. ठीक आहे, आता पुढच्या टर्म काय येतील प्लस, याला एका ब्रॅकेट मध्ये टाकूया ज्या विदाउट आयच्या टर्म येतात. सेकंड आता आय कॉमन घेऊया प्रत्येक टर्म मधून आय, आणि मग राहिलेल्या टर्म आपण दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये टाकूया. इथे थिटा आहे, सेकंड टर्म काय मायनस आहे थिटा टू द पॉवर 3 अपॉन 3 फॅक्टोरियल. त्यानंतर आयची टर्म ही आहे प्लस थिटा टू द पॉवर 5 अपॉन 5 फॅक्टोरियल. त्याच्यानंतर ही मायनसची टर्म आहे मायनस थिटा टू द पॉवर 7 अपॉन 7 फॅक्टोरियल प्लस अँड सो ऑन. या टर्म तुमच्या प्लस मायनस वाढत जाते. हे बघा हे एक मिळालं आणि सेकंड मिळालं. इथे कुठेही आता आतमध्ये कॉम्प्लेक्स नंबर किंवा इमॅजिनरी नंबर नाहीये, हा इथे पण नाहीये. आणि आपल्याला माहित आहे की साइन आणि कॉस याची पण एक सिरीज आहे. जसं आपण e टू द पॉवर पर्यंत आपल्याला e टू द पॉवर आय थिटाचं एक्सपान्शन भेटलेलं आहे, पण आपल्याला सिरीज एक्सपान्शन मध्ये साइन ऑफ एक्स आणि कॉस ऑफ एक्स याचं पण आपल्याकडे एक एक्सपान्शन आहे. जसं e टू द पॉवर x चं एक्सपान्शन आहे 1 प्लस x टू द पॉवर 2 अपॉन 2 फॅक्टोरियल x टू द पॉवर 3 अपॉन 3 फॅक्टोरियल. त्याच पद्धतीने साइन x चं आहे आणि कॉस x चं पण एक्सपान्शन आहे. साइन x चं काय एक्सपान्शन आहे, जर x असेल तर इथं x मायनस x टू द पॉवर 3 अपॉन 3 फॅक्टोरियल प्लस x टू द पॉवर 5 अपॉन 5 फॅक्टोरियल मायनस अँड सो ऑन ह्या टर्म. आणि साइन x चं काय सिरीज एक्सपान्शन 1 मायनस x स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस x टू द पॉवर 4 अपॉन 4 फॅक्टोरियल मायनस x टू द पॉवर 6 अपॉन 6 फॅक्टोरियल अँड सो ऑन इन्फायनाइट मिनिट. तर हे दोन फॉर्म्युले यूज करूया इथे. तर ही पहिली जी टर्म आहे ही काय मिळेल आपल्याला कॉस थिटा मिळेल आणि सेकंड टर्म मिळेल आपल्याला आय ऍज इट इज आणि ही येईल साइन थिटा. जे सिरीज एक्सपान्शन आहे फॉर्म्युला यूज करून आपण या दोन्हीला कन्वर्ट केलेलं आहे इथे. ठीक आहे, सो लास्ट आपल्याला काय मिळालेलं आहे e टू द पॉवर आय थिटा इज इक्वल टू दिस. e टू द पॉवर आय थिटा इज इक्वल टू दिस. इथे काय करूया रिप्लेस आय बाय मायनस आय. आयला जर मायनस आय ने रिप्लेस केलं तर आपल्याला मिळेल e टू द पॉवर मायनस आय थिटा. इकडे पण हा रिप्लेस होईल
कॉस थिटा मायनस आय साइन थिटा. हे दोन इक्वेशन भेटले, इक्वेशन 1 आणि याला नाव देऊया इक्वेशन 2. हे एक इक्वेशन आपल्याला इथे भेटलेलं आहे. दोन्ही इक्वेशनचा यूज करून आपण समोर कॅल्क्युलेशन करूया. इक्वेशन 1 आणि 2 जर ऍड केलं तर आपल्याला काय मिळेल? इक्वेशन 1 आणि 2 ऍड करून घेऊया. इक्वेशन ऍडिंग इक्वेशन 1 and 2 we get left hand side काय आहे e to the power I theta plus e to the power minus I theta is equal to addition of the right hand side. इथे बघा ऍडिशन केल्यास नंतर ही टर्म निगेटिव्ह आहे. दिस इज सेकंड टर्म इज निगेटिव्ह. इथे सेकंड टर्म इज निगेटिव्ह. बोथ टर्म आर कॅन्सल टू इच अदर. रिमेनिंग पार्ट इज अ cos theta and second equation is also cos theta. So 2 times cos theta. So we get this equation, that means e to the power I theta plus e to the power minus I theta divided by 2 is equal to cos theta. We get this equation, another equation. Then subtracting equation 2 from 1, what we get? Subtracting equation 2 from 1. सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट करा. इथे निगेटिव्ह साइन येईल, याला निगेटिव्ह साइन येईल, इथे निगेटिव्ह येईल आणि ही निगेटिव्ह पॉझिटिव्ह साइन येईल. आता काय होईल? ही टर्म राहील ऍज इट इज. ही फर्स्ट टर्म काय झाली? निगेटिव्ह झाली. ही पॉझिटिव्ह आहे, ही कॅन्सल होईल आणि ह्या दोन्ही पॉझिटिव्ह टर्म आहेत सेम, तर दोन्हीचं ऍडिशन होईल. या साइडला काय होईल? e to the power I theta आणि दिस इज मायनस e to the power मायनस I theta राहील आणि या साइडला हे 1 आणि 1 2 टाइम्स I sin theta. आता याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर ही कॉन्स्टंट व्हॅल्यू याला या साइडला घेऊन येऊया. e to the power I theta minus e to the power minus I theta divided by 2I equal to sin theta. sin theta आणि cos theta च्या व्हॅल्यू आपल्याला इथून मिळाल्या. ठीक आहे. एक्सपोनेन्शियल फंक्शनचा यूज करून आतापर्यंत आपल्याला हे दोन रिझल्ट मिळालेले आहेत. ठीक आहे. जनरली आपण स्टँडर्ड फॉर्म कसा डिनोट करतो कॉम्प्लेक्स नंबरचा? स्टँडर्ड फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल टू x प्लस I थीटा, x प्लस y, x प्लस y, x प्लस y. एंड इट्स पोलर फॉर्म क्या है? पोलर फॉर्म z is equal to r into cos theta plus I sin theta याची व्हॅल्यू आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलेली आहे. लास्ट याच्यामध्ये काय भेटलं होतं आपल्याला? e to the power I theta is equal to cos theta plus I sin theta. ही व्हॅल्यू जी आहे आता आपण कॅल्क्युलेशन केले, जस्ट हे दोन रिझल्ट मिळवायच्या अगोदर ही व्हॅल्यू मिळाली होती. तर ही व्हॅल्यू आपण काय करूया? इथे पुट करून देऊया. तर वी गेट एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. एक्सपोनेन्शियल फॉर्म. सो z इज इक्वल टू r into e to the power I theta. पोलर फॉर्म मध्ये सेकंड टर्मची व्हॅल्यू रिप्लेस केली. जी व्हॅल्यू मिळाली होती आपल्याला मागचे सिरीज एक्सपान्शन करून सॉल्व्ह करून त्यावरून, तर आपल्याला काय भेटतं मग? एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. दिस इज युअर रिक्वायर्ड रिझल्ट.
z is equal to r into e to the power I theta, and we get another two result. Value of cos theta is equal to this in exponential form, value of sin theta is equal to this in exponential form. इथपर्यंत आपण बघितले. यानंतर आपण पाहणार आहोत यावर प्रॉब्लेम. ठीक आहे. आणि याचा कॉन्जुगेट जर काढायचा असेल तर काय राहील, तो काय राहील कॉन्जुगेट, r into e to the power minus I theta. I ला रिप्लेस करा मायनस I. ठीक आहे. तर कार्टेशियन फॉर्म झाला बघून, आता पोलर फॉर्म झालेला आहे आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म पण झालेला आहे. आणि तिन्ही फॉर्मचे कॉन्जुगेट काय येतील मग त्यावरून आपण त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. Conjugate of the standard form z bar is equal to x minus I y. Conjugate of the polar form z bar is equal to r in bracket cos theta minus I sin theta, आणि z bar is equal to r e to the power minus I theta. I ला रिप्लेस करायचं मायनस I. हे झाले त्याचे conjugate of standard form, polar form and exponential form. हे रिझल्ट चा यूज करून काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपण. नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याला एक प्रॉब्लेम घेऊया आता ऑन द एक्सपोनेन्शियल फॉर्म. If z is equal to cos theta plus I sin theta, then 1 upon z is equal to cos theta minus I sin theta. हा रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे आपल्याला. त्याला करोलरी म्हणता येईल. करोलरी दिलेलं काय, if z is equal to cos theta plus I sin theta दिलेलं आहे, then 1 by z is equal to cos theta minus I sin theta. हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. सोल्युशन इथे काय करणार आपण, एक्सपोनेन्शियल फॉर्मचा यूज करूया. we have value of z is equal काय दिलेलं आहे, cos theta plus I sin theta दिलेलं आहे. याचा व्हॉट इज द एक्सपोनेन्शियल फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर. z इज इक्वल टू काय असतं, इथे r ची व्हॅल्यू काय आहे, इथे काहीच नाही, म्हणजे इथे काय 1 आहे r ची व्हॅल्यू. याला काय लिहू शकतो आपण, 1 into cos theta plus I sin theta लिहू शकतो. म्हणजे इथे e to the power I theta, e to the power I theta येईल एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता काय करायचं, याला रेसिप्रोकल घ्यायचं आहे, फक्त 1 by z ची व्हॅल्यू काढायची. 1 by z ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं, याचा वाला रेसिप्रोकल घ्यायचा आहे. याला काय करणार, 1 upon z is equal to 1 upon e raised to power I theta. आता ही टर्म वर घेऊन येऊया, e to the power I theta minus 1 रेसिप्रोकल. आता -1 जो पॉवर आहे याला मल्टिप्लाय झाल्यावर काय होईल, e to the power minus I theta. e to the power minus I theta होईल. सो आणि आपण आत्ताच रिझल्ट बघितलेला आहे थोड्या वेळापूर्वी, e to the power minus I theta हा काय असतो, कॉन्जुगेट असतो. आणि त्याची व्हॅल्यू काय आहे आपण बघितली होती थोड्या वेळापूर्वी, cos theta plus I sin theta. So that is equal to cos theta minus I sin theta. We get this required result. हे प्रूव्ह केलेलं आहे आपण. काहीच नाही, काय केलं, याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहिलं, त्याचा रेसिप्रोकल घेतला आणि याची व्हॅल्यू आपण थोड्या वेळापूर्वी कॅल्क्युलेट केली. ज्यावेळेस एक्सपोनेन्शियल सिरीज आपण सॉल्व्ह करत होतो, तर ही व्हॅल्यू आपल्याला ही मिळालेली आहे. प्लस ची केली होती, नंतर आय ला आपण रिप्लेस केलं होतं मायनस आय. ही छोटीशी एक करोलरी. याच्यानंतर एक एक्झाम्पल बघूया छोटस.
कॉम्प्लेक्स एक्सपोनेन्शियल फॉर्म. Example आहे prove that e to the power I alpha. Prove that e to the power I pi plus 1 equal to 0. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. LHS दिलेली आहे आपल्याला. इथे थीटाची व्हॅल्यू पर्टिक्युलर पाय दिलेली आहे, पाय. तर सोल्युशन मध्ये आपण एक्सपोनेन्शियल फॉर्मचा यूज करूया आता. LHS लेफ्ट हँड साइड काय इक्वेशनची e टू द पॉवर I थीटा प्लस 1. थीटाच्या ठिकाणी इथे पाय आहे. आपल्याकडे काय आहे e टू द पॉवर I थीटाला आपण कसं लिहू शकतो, cos थीटा प्लस I sin थीटा. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे एक्सपोनेन्शियल फॉर्मचा. इथे यूज करूया cos ऑफ पाय प्लस I sin ऑफ पाय प्लस 1. आता cos पाय ची व्हॅल्यू काय आहे 1. आता हा -1 आणि हा 1, हा काय झालेला आहे, हा 0 झाला. -1 प्लस 0 प्लस 1 दॅट इज इक्वल टू प्लस मायनस कॅन्सल आणि 0 रिझल्ट मिळाला. आता cos पाय ची व्हॅल्यू -1 आणि sin पाय ची व्हॅल्यू 0 हे कसं काढलं ते आपण बघूया. एक मी काय करतो, sin आणि cos चे दोन्हीचे हे काढतो, ग्राफ काढतो, त्यावरून आपल्याला कळूया. तर sin थीटा जर आपण कॅल्क्युलेट करायचं ठरलं तर साइनचं जे आहे साइन पाय साइन पाय बाय 2 पाय 0. तर साइन 0 0 असतो कधी पण, साइन पाय 0 असतो. तर साइनचं जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ते या पद्धतीने आहे. ठीक आहे. इथे अँगल 0 असतो, हे असं खाली जाऊन परत इकडे वर येईल आणि परत इकडे असं जाईल. तर इथे ही व्हॅल्यू झाली तुमच्यावाली, इथे 1. ही व्हॅल्यू झाली तुमची इथे, हे 1 ला टच करतं आणि खाली जातं. ही व्हॅल्यू झाली तुमची 1 आणि ही व्हॅल्यू झाली तुमची इथे -1 खालच्या साईडला. इथे 0 आहे. म्हणजे हा काय झाला तुमचा पाय बाय 2. साइन पाय बाय 2 ला व्हॅल्यू 1 असती. इथे झाला पाय अँगल, इथून इथपर्यंत गेला, इथून इथपर्यंत गेला. त्यानंतर खाली आल्याच्या नंतर इथे काय असतो, हे अँगल 3 पाय बाय 2. इथे गेल्यावर काय असतो 2 पाय असतो. इथे व्हॅल्यू काय असते 5 पाय बाय 2. इथे व्हॅल्यू काय ती असते 3 पाय असते. म्हणजे साइन 0 ची व्हॅल्यू 0 आहे, इथे टच होतो ग्राफ. साइन पाय ची व्हॅल्यू 0 आहे, साइन 3 पाय बाय 2 ची व्हॅल्यू -1 आहे. याच्या अपोजिट कॉसचा ग्राफ असतो. तर याच्यावरून काय म्हणणार आपण, साइन पाय किती इथे, हा इथे टच झाला रेषेला, इथे किती व्हॅल्यू आहे 0 आहे. म्हणजे इथे साइन पायची व्हॅल्यू काय झालेली आहे 0 झालेली आहे. आता जर आपण कॉसचा ग्राफ बघितला, कॉस थीटा, तर तो ग्राफ अशा पद्धतीने येतो. बघूया आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. साइन पायची व्हॅल्यू -1 कशी आली ते बघूया आपण. तर इथून स्टार्ट होतो हा ग्राफ, असं जाईल, असा जाईल आणि हा असा जाईल. ठीक आहे. हा असा जाईल खाली, -1 ला टच होऊन +1 ला येईल. इथे 1 आहे, इथे -1 आहे, या व्हॅल्यू सगळ्या -1 आहेत. -1 आहे, इथे 0 आहे. तर साइन cos 0 ला व्हॅल्यू 1 असते आणि cos इथे काय आला, हा इथे आला तुमचा अँगल cos पाय. हे डिस्टन्स झालं तुमचं, ही झाली तुमची पाय व्हॅल्यू.
इथे झाली तुमची पाय बाय 1, इथे पाय बाय, इथे मायनस पाय बाय या साईडला, ठीक आहे. इथे झाले 0, अँगल 0. आणि इथे वर आल्याच्या नंतर इथे काय होईल तुमच्याला परत 3 पाय बाय 2 होईल. आणि इथं वर गेल्याच्या नंतर इथे काय होईल 2 पाय होईल. म्हणजे काय होईल कॉसची व्हॅल्यू आता इथे खाली इथे काय होईल, इथे आल्याच्या नंतर मायनस पाय होईल. इथे व्हॅल्यू मायनस पाय, इकडे वर गेल्याच्या नंतर -2 पाय होईल. इथे काय राहील तुमचं -3 पाय बाय 2. तर ज्या वेळेस कॉस 0 असेल, 2 पाय असेल, 4 पाय असेल, 6 पाय असेल, त्यावेळेस कॉसची व्हॅल्यू 1 असते. 2 पाय 3 पाय 2 पाय 4 पाय 6 पाय इव्हन मल्टिपल मध्ये. आणि कॉस ज्या वेळेस ऑड मध्ये असेल, पाय असेल, 3 पाय असेल, 5 पाय असेल, 7 पाय असेल, तर त्यावेळेस कॉस थिटाची व्हॅल्यू -1 असते. तर हे ग्राफ तुम्ही ध्यानात ठेवायचे. या ग्राफवरून तुम्हाला साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू व्यवस्थित काढता येतील ग्राफवरून. एकदा ग्राफ ध्यानात असले तर तुम्हाला कधीच विसरायचं काम पडणार नाही की याचे व्हॅल्यू काय येतात. ज्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ कॉस थिटा आणि साइन थिटा, आणि त्याच्यावरून मग त्याचे व्हॅल्यू काय येतात ऑलवेज. आणि साइन थिटा काय असतो 0, पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, 5 पाय, 6 पाय, याला काय असतो ऑलवेज 0 असतो. पण इकडे काय होतं, इकडे 0 कधी असतो ज्यावेळेस फ्रॅक्शन मध्ये असतो. पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 बाय 2, 7 पाय बाय 2, 6 पाय बाय 2, असं ज्यावेळेस फ्रॅक्शन मध्ये असतो त्यावेळेस कॉस थिटा 0 असतो. या दोन अपोजिट गोष्टी ते एवढ्या ध्यानात ठेवायचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. एक छोटासा प्रॉब्लेम झाला, याचा रिझल्ट आपण प्रूव्ह करू ना 0. ठीक आहे. इथे कॉस पायची व्हॅल्यू -1 आहे, इथे साइन पायची व्हॅल्यू 0 आहे ग्राफवरून. प्रॉडक्ट अँड क्वेश्चन ऑफ द 2 कॉम्प्लेक्स नंबर आपण बघणार आहोत इन द फॉर्म ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर काय बघितलं आपण आता, z = e⁻⁻⁴ दिस इज युअर exponential form of a complex numbers. So here we have discussed product and quotient of 2 complex numbers. Here we consider 2 complex numbers. Let z1 = r1 e⁻⁻ I, angle घेऊया θ1, and second z2 = r2 e⁻⁻I. These are 2 different complex numbers. First we have to find the product of these 2 complex numbers. So z1 into z2 is equal to r1 e⁻⁻I θ1 into r2 e⁻⁻I θ2. r1 r2 डिस्टन्स आहे, आपण r1 into r2 घेऊया. आणि सेकंड e⁻⁻I आहे θ1 आणि θ2. इथं काय होईल, पॉवरची ऍडिशन होईल, बेस सेम आहे दोन्हीचा. काय होईल पॉवरची ऍडिशन, I θ1 प्लस I θ2. आता काय करायचं, इथे I कॉमन आहे, दोन्ही मध्ये सेम आहे, त्याला कॉमन घेऊया. e⁻⁻I ब्रॅकेटच्या बाहेर θ1 प्लस θ2. सो दिस इज युअर z1 into z2. दोन कॉम्प्लेक्स नंबर जर एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये दिलेले असेल तर त्याच्यावाला प्रॉडक्ट आपण अशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो. याला जर आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या फॉर्म मध्ये लिहायचं असं साइन कॉस मध्ये, ते कसं लिहिता येईल, r1 r2 ब्रॅकेट मध्ये cos θ1 प्लस θ2 प्लस I sin θ1 प्लस θ2 ब्रॅकेट. या टाइप मध्ये आपल्याला लिहिता येईल. आता सेकंड बघूया, हा झाला प्रॉडक्ट. आता बघूया आपण याचा क्वेश्चन कसा लिहिता येईल. ठीक आहे, प्रॉडक्ट बघितला, क्वेश्चन फाइंड आउट करूया. सिंपल आहे, रिवाइज करतोय आपण बेसिक.
गोष्टी क्वेश्चन दोन दिलेले आहेत, इक्वेशन 1 इक्वेशन 2. आपल्याला क्वेश्चन फाइंड आउट करायचं म्हणजे काय, Z1 डिवाइड बाय Z2 फाइंड आउट करायचं. इकडे काय दिलेलं आहे, Z1 ची व्हॅल्यू r e टू द पॉवर I θ1 अपॉन r2 e टू द पॉवर I θ2. बरोबर, बेस आहे. तर हे काय, पहिली जी फिक्स व्हॅल्यू आहे r1 अपॉन r2. आता e टू द पॉवर I θ2 आहे, तर याला आपण न्यूमरेटर मध्ये घेऊन जाऊया. तर पॉवर चेंज होईल इथे मल्टिप्लिकेशन मध्ये. e टू द पॉवर I θ1 ऍज इट इज राहील इनटू, हा वरती गेल्यावर काय होईल, मायनस I θ2. आता काय होईल, इथं हा पॉवर आणि हा पॉवर इथे काय आपल्याला याला मायनस आहे साइन, तर पॉवरची ऍडिशन होईल. म्हणजे काय येईल आपल्याला, r1 अपॉन r2 e टू द पॉवर I θ1 मायनस I θ2 मायनस θ1. सो दॅट इज इक्वल टू I कॉमन आहे, सेम आहे तर कॉमन घेऊया. r1 अपॉन r2 e टू द पॉवर I इन ब्रॅकेट θ1 मायनस θ2. हे झालं क्वेश्चन ऑफ द टू कॉम्प्लेक्स नंबर which are in the form of exponential function. याला आपल्याला जर आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक मध्ये न्यायचं असेल आता, म्हणजे पोलर फॉर्म मध्ये, तर काय करता येईल त्याला, r1 अपॉन r2 cos θ1 मायनस θ2 असं लिहिता येईल. आणि इथे प्लस I sin θ1 मायनस θ2. हे झालं तुमचं पोलर फॉर्म. एक्सपोनेन्शियल फंक्शन मधून आपण परत पोलर फॉर्म मध्ये गेलेलो आहे. हे झाले दोन algebraic property of the exponential functions which are in the form of the complex number. त्यानंतर आपण याच्यावर एक एक्झाम्पल बघूया छोटंसं, त्यानंतर आपण थांबूया. आजच्यासाठी एवढं होईल. त्यानंतर आपण या झालेल्या पूर्ण पार्टवर काही एक्झाम्पल नंतर बघणार आहोत. एक सिंपल बट डिफिकल्ट एग्जाम्पल है, इसको हम सॉल्व करेंगे ऑन आयलर फॉर्म से यूज करो. आयलर फॉर्म, आयलर्स फॉर्म. एग्जाम्पल दिलेलं आहे. एग्जाम्पल prove that 1 plus cos alpha plus I sin alpha divided by 1 minus cos alpha plus I sin alpha equal to cot alpha by 2 into e to the power I alpha minus pi by 2. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. ही टर्म याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये आहे समोर दिलेलं हे आहे. आता LHS चा यूज करूया आपण आणि याला सॉल्व करूया. सोल्युशन LHS काय आहे, लेफ्ट हँड साइड दिलेली आहे तुम्हाला 1 प्लस कॉस अल्फा प्लस I sin अल्फा डिवाइड बाय 1 मायनस कॉस अल्फा प्लस I sin अल्फा. इथं आता आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे काही स्टँडर्ड रिझल्ट यूज करायचे आहेत. 1 प्लस कॉस थीटाची व्हॅल्यू काय असते, तर एक फॉर्म्युला आहे. 1 प्लस कॉस थीटाची व्हॅल्यू असते 2 cos स्क्वेअर थीटा बाय 2. तर इथे थीटाच्या ठिकाणी काय आहे, अल्फा आहे. इथे काय येईल मग 2 cos स्क्वेअर अल्फा बाय 2. ठीक आहे. I ऍज इट इज ठेवूया. साइन 2 थीटा असेल तर त्याच्यावाला फॉर्म्युला आहे 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. तर इथं 2 थीटाच्या ठिकाणी काय आहे, फक्त अल्फा आहे, सिंगल आहे. तर मग इथं अल्फा बाय 2 अँगल होईल. म्हणजे काय हे 2 साइन अल्फा बाय 2 इंटू कॉस अल्फा बाय 2. स्टँडर्ड फॉर्म्युला आहे साइन अल्फा.
ठीक आहे. तर हा फॉर्म्युला यूज करूया. आता इथे 1 मायनस कॉस अल्फा आहे, तर इथे काय झालं प्लस कॉस अल्फा असेल तर 2 कॉस स्क्वेअर अल्फा बाय 2 होतं, आणि 1 मायनस कॉस अल्फा असेल तर 2 साइन स्क्वेअर अल्फा बाय 2. हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस अल्फा. या फॉर्म्युलाचा यूज करूया. इथं साइन अल्फाची अगेन तोच फॉर्म्युला यूज केलेला आहे. इथे साइन अल्फाची व्हॅल्यू असते 2 साइन अल्फा बाय 2 इंटू कॉस अल्फा बाय 2. दोन गोष्टी भेटल्या आपल्याला. आता बघा या सगळ्या टर्म मध्ये कॉस अल्फा बाय 2 कॉस अल्फा बाय 2, इथे कॉस अल्फा बाय 2 आणि इथे कॉस अल्फा बाय 2 आहे. हे कॉमन घेऊया बाहेर, आणि खाली इथे साइन स्क्वेअर आहे, तर मग याच्यातला एक साइन अल्फा बाय 2 आणि इथला साइन अल्फा बाय 2 हा आपण कॉमन घेऊया बाहेर. आपल्याला काय मिळेल मग कॉस अल्फा बाय 2 इन ब्रॅकेट इथे काय राहील 2 कॉस अल्फा बाय 2 ॲज इट इज राहील प्लस आय साइन अल्फा बाय 2 राहील. ठीक आहे. इथे सेकंड टर्म मध्ये काय राहील खाली साइन अल्फा बाय 2 आपण बाहेर घेतोय, इथे एक अल्फा बाय 2 2 साइन अल्फा बाय 2 प्लस इथे 2 राहतील, हे 2 पण बाहेर घेऊन टाका. इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, तर हे 2 दोन्ही मधले बाहेर घेतो मी इथे, आणि इथे पण बाहेर घेतो 2. हे काय राहील हे 2 इथे द्यायचं नाही. आय कॉस अल्फा बाय 2. काय काय कॉमन काढलं 2 कॉमन घेतला दोन्ही टर्म मधून बाहेर, कॉस अल्फा बाय 2 कॉमन घेतला, इथे पण 2 बाहेर घेतला दोन्ही टर्म मधून, आणि साइन अल्फा बाय 2 बाहेर. रिमेनिंग टर्म ज्या राहिले ते इथं आपण ठेवून दिलेले. आता हे कॅन्सल झालं, आणि कॉस थिटा अपॉन साइन थिटाची व्हॅल्यू काय असते कॉट थिटा, म्हणून इथं कॉस अल्फा बाय 2 साइन अल्फा बाय 2 ची व्हॅल्यू काय होईल कॉट अल्फा बाय 2. म्हणजे ही जी पहिली टर्म आहे ही आपल्याला इथेच मिळून दिलेली आहे, इथेच पुढची कॅल्क्युलेशन म्हणजे 2 2 कॅन्सल, कॉस अल्फा बाय 2 अपॉन साइन अल्फा बाय 2, या ऐवजी मी लिहितो इथे कॉट अल्फा बाय 2. रिमेनिंग काय राहिले ह्या दोन गोष्टी राहिलेल्या. आता इथे बघा कॉस अल्फा बाय 2 प्लस आय साइन अल्फा बाय 2, याला काय लिहू शकतो आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आत्ताच आपण शिकलो. याला लिहू शकतो आपण e टू द पॉवर आय अल्फा बाय 2. ठीक आहे. आणि सेकंड काय आहे e टू द पॉवर आय अल्फा बाय 2 लिहू शकतो इथे. इथे आता साइन अल्फा बाय 2 आहे प्लस आय कॉस अल्फा बाय 2 येते. याला आपण e टू द पॉवर मध्ये लिहू शकत नाही, कारण पहिली टर्म काय पाहिजे असती कॉस पाहिजे असती. तर आता याची काय करूया पहिली टर्म आपण कॉस मध्ये घेऊन जाऊया. तर साइन अल्फा बाय 2 ला जर कॉसच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर कॉस पाय मायनस अल्फा बाय 2 असं त्याच्यात कन्वर्ट करावं लागेल त्याला डिनॉमिनेटरला. या टर्मला काय असं लिहिता येईल मग आपल्याला कॉस पाय मायनस पाय बाय 2 मायनस अल्फा बाय 2 असं लिहावं लागेल आपल्याला. आणि सेकंडला या कॉसला साइन करायचं असेल तर साइन पाय बाय 2 मायनस अल्फा बाय 2 लिहावं लागेल प्लस आय साइन पाय बाय 2 मायनस अल्फा बाय 2. तर हे दोन्ही जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आपण हे कन्वर्ट केलेले आहे, याला कॉस मध्ये कन्वर्ट केलंय, थीटा चेंज केला, पाय बाय 2 मायनस अल्फा बाय 2 केले की याचा कॉस होऊन जातो, आणि हा थीटा आपण पाय बाय 2 मायनस अल्फा बाय 2 केले की हा साइन होऊन जातो. आता बघा याला आता एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहा, म्हणजे हा काय येईल तुमच्याला कॉट अल्फा बाय 2 ॲज इट इज e टू द पॉवर आय अल्फा बाय 2 ॲज इट इज, आणि डिनॉमिनेटरला हे टर्मला कसं लिहिता येईल e टू द पॉवर आय अँगल आहे तुमचा पाय बाय 2 मायनस अल्फा बाय 2. आता हा जो आहे हा याला न्यूमरेटरला घेऊन जाऊया वरती, म्हणजे कॉस अल्फा बाय 2 e टू द पॉवर आय अल्फा बाय 2 इंटू e टू द पॉवर मायनस होईल हा वर गेल्याच्या नंतर आय पाय बाय 2 मायनस अल्फा बाय 2. आता बघा इथे बेस सेम आहे तर पॉवरची ऍडिशन होईल, पॉवरची ऍडिशन वरचं स्किप करतो, वर घेतो कॅल्क्युलेशन. आपल्याकडे बोर्ड छोटा पडतोय, लवकरच आपण बोर्ड बदलणार आहोत, तोपर्यंत ऍडजस्ट करा. दॅट इज इक्वल टू कॉस कॉट अल्फा बाय 2
हा कॉट आहे, सॉरी कॉट अल्फा बाय 2, कॉट अल्फा बाय 2 कॉट अल्फा बाय 2. आता एक्सपोनेन्शियल फंक्शन e टू द पॉवर आय, इथे आय आहे, इथे आय आहे, याला मी कॉमन घेऊन टाकतो आता. इथे काय राहील पाय बाय 2 आपलं अल्फा बाय 2 फर्स्ट, आणि हे मायनस साइन आहे, या मायनस ना आत मल्टिप्लाय होईल पाय बाय 2 ला, आणि प्लस हे मायनस मायनस प्लस होईल इथे प्लस अल्फा बाय 2. ठीक आहे. आता हा हाफ आहे आणि हा हाफ आहे, हाफ प्लस हाफ काय असतं फुल 1, म्हणजे अल्फा बाय 2 प्लस अल्फा बाय 2 काय झाली अल्फा होईल फक्त, म्हणजे कॉट अल्फा बाय 2 e रेज टू पॉवर आय अल्फा मायनस पाय बाय 2. म्हणजे आपला जो रिझल्ट आहे हा आपल्याला मिळाला. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. काय केलं आपण 1 प्लस कॉस अल्फाचा फॉर्म्युला यूज केला, साइन अल्फाचा फॉर्म्युला यूज केला, याच्यातून कॉसच्या टर्म कॉमन घेतल्या बाहेर, 2 कॉमन घेतला, त्यानंतर खाली पण तेच फॉर्म्युले यूज केले, साइन अल्फा बाय 2 कॉमन घेतला बाहेर, 2 कॉमन घेतला, 2 कॅन्सल झाले, कॉस अल्फा बाय 2 साइन अल्फा बाय 2 ची व्हॅल्यू कॉट अल्फा बाय 2 असते, साइन थीटा आपण कॉस थीटा काय असतं कॉट असतं, आणि कॉस थीटा आपण साइन थीटा काय असतं, साइन थीटा आपण कॉस थीटा काय असतं टॅन थीटा असतं, आणि कॉस थीटा आपण साइन थीटा काय असतं कॉट थीटा असतं. तो फॉर्म्युला यूज करून आपण काय केलं इथं कॉस अल्फा बाय 2 साइन अल्फा बाय 2 इज इक्वल टू कॉट अल्फा बाय 2 दिली व्हॅल्यू. त्याच्यानंतर याला हे जे पोलार फॉर्म आहे, हा पोलार फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं कॉम्प्लेक्स नंबरच्या, तर याची व्हॅल्यू होती e टू द पॉवर i इंटू अल्फा बाय 2, म्हणजे जो अँगल असतो तो. डिनॉमिनेटरला आपल्याला पहिले कॉस नाहीये, सेकंडला पण साइन नाहीये, याला आपण साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करायसाठी काय केलं साइन अल्फा बाय 2 चा फॉर्म्युला यूज केला, साइन थीटा जर कॉस थीटा मध्ये लिहायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं साइन थीटा इज इक्वल टू कॉस पाय बाय 2 मायनस थीटा करावं लागतं. तर इथे थीटाची व्हॅल्यू पाय बाय 2 आहे, तर आपण काय केलं याला इथे कॉस पाय बाय 2 मायनस अल्फा बाय 2, तसंच इथे काय केलं या कॉसला साइन पाय बाय 2 मायनस अल्फा बाय 2 केलं. त्यानंतर काय केलं याला परत एक्सपोनेन्शियल फॉर्मचा यूज केला, म्हणजे हे e टू द पॉवर आय, आणि हा जो अँगल आहे तो इथे येईल, त्यानंतर याला वर नेलं न्यूमरेटर मध्ये, याला मायनस साइन आलं, त्यानंतर आता बेस सेम आहे तर पॉवरची ऍडिशन होईल, आय जे होईल तुमचा कॉमन घेतला, पहिला पाय बाय 2 जसेच तसा लिहिला, प्लस पुढच्या दोन टर्म घेतल्या, प्लस केल्यानंतर इथे मायनस आहे म्हणून इथे मायनस आलं, हे ब्रॅकेटच्या आतमध्ये टर्म असल्यामुळे हे मायनस आतमध्ये मल्टिप्लाय होऊन सेपरेट केलं तर मायनस ने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर प्लस झाला, आणि नंतर हा अल्फा बाय 2 प्लस अल्फा बाय 2 काय झालेला आहे तुमच्याला प्लस अल्फा झालेला आहे, आणि हे मायनस पाय बाय 2 ऍडिशन झालेलं आहे, दिलेला रिझल्ट तुम्हाला इथे मिळून गेलेला आहे. सिंपल एक्झाम्पल आहे, बस 2 मिनिटांमध्ये सॉल्व्ह होतं, जास्त वेळ लागत नाहीये, फक्त फॉर्म्युले तुम्हाला माहिती पाहिजे, आणि पोलार टू एक्सपोनेन्शियल आणि एक्सपोनेन्शियल टू पोलार मध्ये कसं जायचं कॉम्प्लेक्स मध्ये ते माहिती पाहिजे. तर आतापर्यंत आपण बेसिक पार्ट बघितलेले आहेत सगळे, तर आपण थोडंसं रिव्हिजन करूया. काय काय बघितलं आपण 3 फॉर्म बघितलेले आहे, यालाच आयलर फॉर्म म्हणतात. या आयलर फॉर्मवर एक्सपोनेन्शियल फॉर्मला हे जे एक्झाम्पल आहे हे आयलर फॉर्मवर आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा यूज केल्याच्या नंतर. तर आपण कॉम्प्लेक्स नंबर थिअरी मध्ये 3 गोष्टी बघितलेल्या आहेत आतापर्यंत. कार्टेशियन फॉर्म बघितलाय, पोलार फॉर्म बघितला, आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म बघितलाय. जस्ट थोडंसं रिव्हिजन करूया. काय बघितलंय कार्टेशियन फॉर्म, पोलार फॉर्म, आणि ते एक्सपोनेन्शियल फॉर्म. फर्स्ट मध्ये आपल्याला रिप्रेझेंटेशन असतं x प्लस आय वाय, वेअर x अँड y काय असतात तुमचे रियल नंबर असतात. इथे काय असतं z ची व्हॅल्यू असते r cos थीटा प्लस i sin थीटा असतं पोलार फॉर्म मध्ये, आणि इथे z ची व्हॅल्यू असते, ही z चीच व्हॅल्यू आहे, z चा कॉम्प्लेक्स नंबर आहे डिनोशन r into e to the power i थीटा. बस या 3 फॉर्म आहे, 3 फॉर्मवर आपण बरेचसे एक्झाम्पल बघितले, आणि याच्यावाला काय बघितलं आपण परत याचे कॉन्जुगेट बघितले. पहिल्याचा कॉन्जुगेट असतो x मायनस आय वाय, सेकंडचा कॉन्जुगेट असतो r cos थीटा मायनस आय साइन थीटा, आणि थर्डचा कॉन्जुगेट असतो e टू द पॉवर r into e टू द पॉवर मायनस आय थीटा. बस या सगळ्या या 6 याच्यावर सगळे काही प्रॉब्लेम अवलंबून आहेत. आणि इथून पुढचा जो पार्ट आहे
तो आहे कॉम्प्लेक्स नंबर ॲज अ व्हेक्टर फॉर्ममध्ये कसं घेऊन जायचं. स्केलर आणि व्हेक्टर दोन पार्ट असतात. ज्याला डायरेक्शन असतात त्याला व्हेक्टर फॉर्म म्हणतात, ज्याला डायरेक्शन नाही त्याला स्केलर फॉर्म म्हणतात व्हेरिएबलला. तर ते आपण पुढच्या पार्टमध्ये डिस्कस करणार आहोत. आज आपण इथे थांबूया, भेटूया पुढच्या पार्टमध्ये काही प्रॉब्लेम आणि व्हेक्टर फॉर्म घेऊन कॉम्प्लेक्स नंबर.